छावा मराठा युवा महासंघ ने पिंपरी चिंचवड शहर के पुलिस आयुक्त विनय कुमार चौबे के पास एक लिखित शिकायत दर्ज कर मांग की है कि राज्य के मत्स्य पालन और बंदरगाह विकास मंत्री नितेश राणे के खिलाफ अपराध दर्ज करें। साथ ही साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणे को राज्य सरकार के मंत्रिमंडल से निष्कासित करें। नितेश राणे संवैधानिक पद पर रहते हुए लगातार दो समुदायों के बीच दरार पैदा हो, तनाव फैले, ऐसा विवादित बयान दे रहे हैं। नितेश राणे ने बयान दिया कि छत्रपति शिवाजी महाराज की सेना में कोई मुस्लिम सैनिक नहीं था, दोनों समुदाय के बीच दरार पैदा करने का काम किया है। इसीलिए लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 की धारा 125 के तहत छावा मराठा युवा महासंघ ने मांग की है कि नितेश राणे के खिलाफ मामला दर्ज करके उन्हें राज्य मंत्रिमंडल से निष्कासित किया जाए। महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे हे वारंवार मुस्लिम समुदायाबद्दल मुस्लिमांच्या बाबतीमध्ये वाद निर्माण होतील असे वक्तव्य, वादग्रस्त असे वक्तव्य जाणीवपूर्वक करत आहेत। त्या संदर्भामध्ये आम्ही आज कमिशनर साहेबांची, पिंपरी चिंचवड कमिशनर साहेबांची भेट घेतली। विशेष म्हणजे त्यांनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून खटका मटण आणि हलाल मटणाच्या संदर्भामध्ये त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। हे सुद्धा घटनाबाह्य असं हे त्यांचं वक्तव्य आहे। त्याच पद्धतीने परवाच त्यांनी आणखी एक त्याच्या पुढे जाऊन वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, सैन्यामध्ये एकही मुस्लिम मावळा नव्हता। इतर इतिहासकार हे फक्त चुकीची माहिती लोकांना देतात, अशी अनैतिक माहिती या नितेश राणेंनी दिली। यांना कुठल्याही पद्धतीचा इतिहासाचा अभ्यास नसणारा हा मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, सैन्यामध्ये मुस्लिम मावळे नव्हते म्हणणं हे अत्यंत गंभीर आणि चुकीची बाब आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वराज्याची लढाई होती ती हिंदू आणि मुस्लिमांच्याच विरोधातली होती असं ठामपणाने सांगून लोकांचा एक गैरसमज लोकांमध्ये निर्माण करून समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम ह्या नितेश राणे वारंवार करतात। त्याच्यावरती 1951च्या कलम 125 अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं हे बंधनकारक आहे। त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाच पाहिजे। आम्ही अशी आयुक्तांना मागणी केली आहे आणि याचा आम्ही पाठपुरावा करून या धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेवरती गुन्हा दाखल करणार आहोत, हे आम्ही या ठिकाणी सांगतोय। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।